जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत घेतली जाणारी सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट एक्झाम जी काही होत असते, तर या पेपरमध्ये पेपर क्रमांक 1 हा जो काही सर्वांसाठी अनिवार्य असता, त्यामधील टॉपिक नंबर 1 जो टीचिंग ॲप्टिट्यूड यावर आधारित आहे. तर यावर आधारित म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूडवर आधारित जी काही आपण MCQची तयारी करून घेत आहोत, यातील प्रश्न क्रमांक 1 ते 25 आपण पाठ क्रमांक 1च्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. आता पाठ क्रमांक 2च्या व्हिडिओमध्ये आपण MCQ प्रश्न क्रमांक 26 ते MCQ प्रश्न क्रमांक 65 आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जमल्यास आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण टीचिंग ॲप्टिट्यूडच्या MCQ क्रमांक पार्ट 2 मधील MCQ क्रमांक 26 ते MCQ क्रमांक 65 पर्यंत. या MCQ सिरीजमधून आपल्याला निश्चित काही प्रश्नांचा उलगडा होणार आहे. काही प्रश्न हे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमधले आहे, त्याच्यामुळे त्या बाबतीतही आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण या MCQ मालिकेमध्ये. बघा, MCQ मालिकेमध्ये प्रश्न क्रमांक 26 आहे, सृजनशीलता म्हणजे डॅश आहे. पर्याय क्रमांक 1 आहे नवनिर्माण क्षमता, दुसरे आहे जुने ते सोने असे समजणं, तिसरा पर्याय आहे कला प्रकाराला उत्तेजन न देणं आणि चौथा आहे सुसंस्कृततेचा विकास करणं. तर याचं अचूक उत्तर काय आहे? नवनिर्माण क्षमता. सृजनशीलताच म्हणजे नाविन्यपणा आणि तो नाविन्यपणा कशातून येणार आहे? नवनिर्माण क्षमतेतून. म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नांचं अचूक उत्तर आहे. प्रश्न MCQ क्रमांक 27 आहे, जर डॅश तर त्यास सक्षम अध्यापक समजले जाईल. सक्षम अध्यापक कुणाला समजलं जाईल? त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहे. पहिला आहे एखाद्या अध्यापकाची पुस्तके आणि लेख प्रकाशित झाले असतील तर. दुसरा आहे अध्यापक त्याच्या विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या गरजा पूर्णपणे पूर्ण करीत असतील किंवा पुऱ्या करीत असेल तर. नंतर तिसरा पर्याय आहे अध्यापकाने डॉक्टरेट पदवी प्राप्त केली असेल तर. डॉक्टरेट म्हणजेच PhD. नंतर पर्याय क्रमांक 4 आहे अध्यापक अनेक परिसंवादांना व अधिवेशनांना उपस्थित राहिला असेल तर. बघा, इथं सक्षम किंवा कार्यक्षम अध्यापक कुणाला समजलं जाईल? तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अध्यापक त्याच्या विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या गरजा परिपूर्णपणे पूर्ण करीत जो असतो तोच अध्यापक हा सक्षम अध्यापक म्हणून समजला जातो. प्रश्न क्रमांक 28 आहे, सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे वैशिष्ट्य कोणते आहे? हा प्रश्न जून 2019च्या नेट परीक्षेत विचारलेला होता. त्यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे शेवटच्या बिंदूवर मूल्यमापन घडून येते. पर्याय क्रमांक ब आहे कार्यक्रम आराखड्यापूर्वी मूल्यमापन वापरले जाते. पर्याय क्रमांक 3 आहे अध्यापनाची अध्ययन निष्पत्ती दर्शवण्याची मूल्यमापन जोडलेले असते. आणि पर्याय क्रमांक 4 आहे अध्यापनादरम्यान मूल्यमापन केले जाते. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अध्यापनादरम्यान मूल्यमापन केले जाते. प्रश्न क्रमांक 29 आहे, शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये डॅश निर्माण होणे आवश्यक आहे. शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये काय निर्माण होणं गरजेचं आहे? पर्याय क्रमांक 1 आहे सामाजिक दृष्टिकोन, दुसरा आहे नागरिकत्वाची भावना, तिसरा आहे कर्तव्यनिष्ठता आणि चौथा आहे कृतज्ञता. तर यापैकी पर्याय क्रमांक 1 जो 1, 2, 4 हा पर्याय दर्शवतो तो म्हणजेच की सामाजिक दृष्टिकोन, नागरिकत्वाची भावना आणि कृतज्ञता हे 3 गुण किंवा या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्याला आपण म्हणूया की शिक्षणामधून विद्यार्थ्यांमध्ये या 3 गुणांची आवश्यकता असते किंवा हे निर्माण होणे आवश्यक असते असं आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 30 आहे, गाणे ऐकणे, साहित्य वाचणे, चित्र काढणे यामधून विद्यार्थ्यांचा कोणत्या गुणांचा विकास होतो? पहिला पर्याय आहे सुसंस्कृतता, दुसरं राष्ट्रीयत्व, तिसरा आहे कलात्मकता आणि चौथा आहे शील संवर्धन. बघा, यामध्ये कलात्मकता हा पर्याय या ऑप्शनला किंवा या प्रश्नाला साजेसा असणार आहे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 आहे सुसंस्कृत म्हणजे काय? ओके. त्याचं पहिला पर्याय आहे की ज्याला संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान आहे. पर्याय क्रमांक ब ज्याचे मन आणि विचार भावना संस्कारित झालेले आहे.
तिसरा आहे ज्याच्यामध्ये उपजीविकेची पात्रता निर्माण झाली आहे आणि चौथा आहे ज्याच्यामध्ये सृजनशीलतेचा विकास झालेला आहे. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, ज्याचे मन आणि विचार भावना संस्कारित झालेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 32 आहे चारित्र्य हे प्रत्यक्ष शिकवण्यापेक्षा समोर असलेल्या व्यक्तीच्या आचरणाच्या प्रभावातून आत्मसात केले जाते. ही डॅश आहे. तर त्यासाठी पर्याय दिलेले आहे अनिश्चितता, दुसरी कल्पना, तिसरी वस्तुस्थिती आणि चौथा आहे असत्य विधान. बघा हे विधान वस्तुस्थितीशी निगडीत आहे म्हणून याचं पर्याय क्रमांक क हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे चुकीच्या अध्यापनाबाबत सर्वोत्तम प्रत्याभरण द्वारे प्राप्त केले जाते. जर तुम्ही चुकीचं अध्यापन करत असेल, चुकीचं अध्ययन करत असेल तर त्याचं निदान कशाच्या माध्यमातून होतं? एक आहे नैदानिक परीक्षण, दुसरं आहे साकारिक मूल्यमापन, तिसरं आहे उद्दिष्टधारित परीक्षण आणि चौथा आहे गुणात्मक मूल्यमापन. हा प्रश्न तुम्हाला सप्टेंबर 2015च्या सेट परीक्षेत विचारलेला होता. तर त्याचं अचूक उत्तर आहे नैदानिक परीक्षण. प्रश्न क्रमांक 34 आहे ज्ञान प्रक्रिया सुलभ करणारा ही शिक्षकाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपमा योग्य आहे? बघा ज्ञान प्रक्रिया सुलभ करणारा याला आपण सुईण असा एक ऑप्शन आहे, दुसरं आहे शिल्पकार, तिसरं कुंभार आणि चौथा आहे तुरुंगाधिकारी. तर यासाठी योग्य जी काही उपमा आहे ती आहे सुईण. प्रश्न क्रमांक 35 आहे एका विद्यार्थ्याला अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्यामुळे तो निराश होऊन आत्महत्या करतो. या विद्यार्थ्यामध्ये डॅश आहे. बघा काय प्रॉब्लेम होता आणि काय नाही हे आपण पर्यायाच्या माध्यमातून बघूया. पहिला आहे की समायोजन क्षमतेचा विकास झाला नव्हता, दुसरा आहे नोकरी प्राप्त करण्यासाठी त्याच्याकडे लाच देण्यासाठी पैसे नव्हते, तिसरा आहे शारीरिक क्षमतेचा विकास झाला नव्हता आणि चौथा आहे सुसंस्कृतता व रसिकता यांचा विकास झालेला नव्हता. बघा यामध्ये विद्यार्थ्याला नोकरी मिळालेली नाही आहे आणि तो आत्महत्या करतो आहे. तर यामध्ये काय प्रॉब्लेम असेल? नंबर 1 की नोकरी प्राप्त करण्यासाठी त्याच्याकडे लाच घेण्यासाठी पैसे नव्हते किंवा लाच देण्यासाठी पैसे नव्हते, हा तर पर्याय योग्य राहणार नाही. किंवा शारीरिक क्षमतेचा विकास झाला नव्हता असं म्हणणं चुकीचं आहे, कारण जोपर्यंत त्याचा विकास होत नाही शारीरिक तोपर्यंत तो नोकरी करण्यासाठी तो सक्षमच असू शकत नाही. चौथा पर्याय दिलेला आहे सुसंस्कृतता व रसिकता याचा विकास झाला नव्हता. जर त्याला रसिकता, आत्मीयता किंवा ज्याला आपण सुसंस्कृतपणा जर का नसता तर तो नोकरी झालीच नसती किंवा त्याने ते शिक्षण घेतलंच नसतं. म्हणून याचा अचूक पर्याय आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 समायोजन क्षमतेचा विकास झालेला नव्हता. प्रश्न क्रमांक 36 आहे अध्यापनाच्या प्रभावीपणामध्ये योगदान देणाऱ्या सकारात्मक घटकाची निवड करा. हा प्रश्न जुलै 2016मध्ये नेट परीक्षेत विचारलेला आहे. यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे अध्यापकाचे विषयाचे ज्ञान, हे तर महत्त्वाचं आहे. दुसरं आहे अध्यापकाची सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी, याकडे जनरली कुणी लक्ष देत नाही. तिसरं आहे अध्यापकाची संप्रेषण कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन स्किल, हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे. चौथा आहे विद्यार्थ्यांना संतुष्ट करण्याची अध्यापकाची योग्यता. आता विद्यार्थी सॅटिस्फाईड होईलच हे सांगता येत नाही. नंतर पाचवा आहे विद्यार्थ्यांसोबत अध्यापकाचे व्यक्तिगत संबंध म्हणजे पर्सनल रिलेशनशिप विथ टीचर, तर हे पण असणं अपेक्षित नाही. आणि 6वं दिलेलं आहे की वर्ग व्यवहार व्यवस्थापन आणि देखभालीची अध्यापकाची क्षमता म्हणजे देखरेखीची अध्यापकाची क्षमता. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 जे काही आहे म्हणजे ACF हा जो काही पर्याय आहे म्हणजेच पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. यामध्ये प्रभावीपणामध्ये कोणकोणत्या सकारात्मक गोष्टी आहे तर अध्यापकाचं विषयासंदर्भात ज्ञान, दुसरा आहे अध्यापकाची संप्रेषण कौशल्य आणि तिसरा आहे वर्ग व्यवहार व्यवस्थापन आणि देखरेखीची अध्यापकाची क्षमता, हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे विद्यार्थ्यांनी खालीलपैकी कोणत्या शिक्षकास प्राधान्य द्यावे. बघा हा प्रश्न तुम्हाला जनरली खूप वेळेस विचारला जाण्याची शक्यता आहे, यावेळेस देखील विचारली जाण्याची शक्यता आहे. बघा कोणत्या गोष्टीस प्राधान्य दिले पाहिजे. नंबर 1 परीक्षेपूर्वी महत्त्वाचे प्रश्न देणाऱ्या, दुसरं आहे वर्गात नोट्स देणाऱ्या, तिसरं विषयाशी संबंधित अडचणी दूर करणाऱ्या आणि चौथा आहे वर्गात शिस्त राखणाऱ्या. तर याचं अचूक उत्तर आहे की विषयाशी संबंधित अडचणी दूर करणारा. बघा एक उत्कृष्ट अध्यापक किंवा शिक्षक होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही जो विषय शिकवताय तर त्या विषयातील जे काही संबंधित अडचणी आहे त्या तुम्हाला सॉल्व करता आल्या पाहिजे. आणि असाच प्राध्यापक किंवा शिक्षक हा उत्तम शिक्षक म्हणून देखील कन्सिडर केला जातो आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक आपुलकी याचमुळं निर्माण होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 आहे तो एक उत्तम शिक्षक असतो जो
नंबर 1, विद्यार्थ्यांसाठी कठीण विषयाला सोपे करून शकतो. दुसरा आहे जो असे करतो की मला प्रत्येक गोष्टीची माहिती नाही. तिसरा आहे जो आपल्या अध्यापनात अद्ययावतपणा आणत असतो. आणि चौथा आहे वरील सर्व करू शकतो. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे जो आपल्या अध्यापनात अद्ययावतपणा आणत असतो, म्हणजे नाविन्यपणा, जे योग्य त्या पद्धतीने मार्केटला अनुसरून किंवा तुम्हाला जे काही आवश्यक गोष्टी आहे जो प्राध्यापक देतो त्या शिक्षकास विद्यार्थी जास्त करून प्राधान्य देतात आणि तोच उत्तम शिक्षक म्हणून कन्सिडर केला जातो. प्रश्न क्रमांक 39 आहे, शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी कोणते नसले पाहिजे? काय आहे? कोणते नसले पाहिजे? पहिलं आहे विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्यास सहाय्य करणे. हे तर उत्तर योग्य आहे, पण म्हणजे याला प्राधान्य असलं पाहिजे किंवा हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. दुसरं आहे केवळ माहिती संक्रमित करणे. बघा, शिक्षकाचं काम फक्त माहिती संक्रमित करणं हे नसतं, म्हणून हे ध्येय तरी या उत्तराला अनुसरून आहे, म्हणून पर्याय क्रमांक ब हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे की विद्यार्थ्यांमध्ये माहिती मिळवण्याचे कौशल्य निर्माण करणे हे शिक्षणाचं तर ध्येयच आहे. नंतर माहितीच्या अर्थनिर्वेचन करण्याची कौशल्य विकसित करणे, म्हणजे जे काही विद्यार्थ्यांनी शिकलेलं आहे त्यापासून त्याला पुढची उपजीविका त्याला साधता येईल, हे देखील शिक्षणाचं एक उत्तम ध्येय आहे. म्हणजे कोणतं ध्येय नाही आहे तर केवळ माहिती संक्रमित करणं हे शिक्षणाचं योग्य ध्येय नाही आहे. तर पर्याय क्रमांक ब हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ते म्हणजे की शिक्षणाचं ध्येय कोणतं नाही आहे तर केवळ माहिती संक्रमित करणं. ओके, या पद्धतीने तुम्हाला प्रश्न क्रमांक 39 दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 40कडे वळूया. वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू हे डॅश डॅश उत्कृष्टरित्या हाताळू शकतात. तर ऑप्शन 1 आहे वर्ग शिक्षक, दुसरं आहे विषय शिक्षक, तिसरं प्राचार्य आणि चौथा आहे मुख्याध्यापक. बघा, वर्गातील शिक्षक सायकोलॉजी ही उत्कृष्टरित्या कोण हाताळू शकतं? तर त्याचं अचूक उत्तर आहे की आपले वर्ग शिक्षक, कारण वर्ग शिक्षक ॲज अ मेंटॉर मेंटीचं काम करतात. ओके, म्हणजे आपलं पालकत्व घेण्याचं काम तसं विषय शिक्षकांपेक्षा वर्ग शिक्षक हे जास्त घेतात, म्हणून वर्ग शिक्षक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 आहे, प्रभावी अध्यापनासाठी खालीलपैकी कोणते व्यवहार प्रमुख स्वरूप समजला जातो? ओके, एक आहे पाठाची स्पष्टता, दुसरा आहे अनुदेशात्मक विविधता, तिसरा आहे विद्यार्थ्यांच्या योजना आणि सहकार्याचा प्रयोग, चौथा आहे अध्ययन प्रक्रियेतील संलग्नता असणे, पाचवा आहे संरचना. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाची निवड करा असा प्रश्न दिलेला आहे आणि हा प्रश्न ऑक्टोबर 2020च्या नेट परीक्षेत विचारलेला होता. यामध्ये पर्याय क्रमांक 1 पाठाची स्पष्टता, दुसरं पर्याय क्रमांक बी अनुदेशात्मक विविधता आणि पर्याय क्रमांक डी म्हणजेच अध्ययन प्रक्रियेतील संलग्नता असणे हे या प्रश्नाचे अचूक उत्तरासाठीचे पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 42 आहे, कोणताही भाग शिकवायला सुरुवात करताना काय केले पाहिजे? पहिला आहे सोप्याकडून कठीणाकडे शिकवत गेलं पाहिजे, ब आहे कठीणाकडून सोप्याकडे शिकवता आलं पाहिजे, क आहे फक्त सोपा भागच शिकवावा आणि ड आहे सर्वात कठीणच भाग शिकवा. बघा, ही शिक्षकाच्या मनामध्ये किंवा शिक्षकाच्या अंगीभूत असणारा गुण आहे की शिक्षकांनी काय केलं पाहिजे की कोणताही भाग शिकवताना त्यांनी सामान्य किंवा सोप्या गोष्टीकडून त्यांनी कठीणाकडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सोप्या आहेत ना त्या अगोदर सांगितल्या पाहिजे. एक्झाम्पल आहे की गुणाकार भागाकार शिकवण्यापेक्षा अगोदर बेरीज शिकवा, वजाबाकी शिकवा, मग गुणाकार, मग भागाकार, या पद्धतीने त्यांनी अंकमालिका शिकवली पाहिजे. अगोदर 1 2 शिकवायला पाहिजे, नंतर पाढे शिकवायला पाहिजे, नंतर वर्गमूळ, नंतर घनमूळ, या पद्धतीने आपल्याला सोप्याकडून कठीणाकडे जाता आलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे, कोणत्याही अध्ययन प्रक्रियेत प्रयोग पद्धत मुक्तपणे वापरली जाते? कारण ऑप्शन 1 आहे अध्ययनाचा जो सवयीचा मार्ग आहे, ब आहे पुन्हा पुन्हा प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची परीक्षा याद्वारे घेता येते, पर्याय क्रमांक 3 आहे ही प्रभावी पद्धत आहे, तर पर्याय क्रमांक 4 आहे ती पद्धती सार्वत्रिक स्वीकार आहे किंवा सगळीकडे स्वीकारली आहे म्हणून ही पद्धत वापरली पाहिजे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, पुन्हा पुन्हा प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची परीक्षा याद्वारे घेतली जाते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण बघा ज्यावेळेस आपल्याला अध्ययन प्रक्रियेत आपण प्रयोग पद्धती करतो म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथड वापरतो,
ते करण्यापाठीमागचा उद्देश काय असतो? कारण का की आपण अगेन आणि अगेन ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट करतो त्यामधून आपल्याला नवीन नवीन ज्ञान विद्यार्थ्यांना भेटतं आणि याद्वारे आपण विद्यार्थ्यांची परीक्षा देखील घेतली जाऊ शकते. म्हणून पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, मुलांना सरळ व्याजाबद्दल माहिती देताना त्याचा वापर करून चक्रवाढ व्याज शिकवणे म्हणजे नेमकी काय? तर बघा, अज्ञाताकडून ज्ञाताकडे जाणे हा पहिला पर्याय, दुसरा आहे पूर्णाकडून अंशाकडे जाणे, तिसरा आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे आणि चौथा आहे मूर्तांकडून अमूर्ताकडे जाणे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क, ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे. बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, ओके, ज्याला सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हटलं जातं. तर काय केलं जातं, जे गोष्टी माहिती आहे ना त्याकडून तुम्ही ज्या गोष्टी माहिती नाही त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. का अगोदर ज्या गोष्टी माहीत नाही त्या जाणून घ्यायच्या, नंतर ज्या जाणलेल्या आहे त्यानंतर बघायच्या का? तर नाही. तर शिक्षकांनी काय केलं पाहिजे, ज्या गोष्टी अगोदर विद्यार्थ्यांना माहीत आहे त्याबद्दल थोडीशी कल्पना द्यायची आणि नंतर कठीण जो काही भाग आहे म्हणजे जो अज्ञात आहे, जो शिकवलेला नाही आहे, जो नाविन्य आहे, तर तो नंतर सांगितला पाहिजे. म्हणून ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 आहे, शिकविताना उदाहरणाद्वारे नियम किंवा सिद्धांत शिकवणे म्हणजे काय? ओके, त्याला पर्याय एक आहे अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे, दुसरा आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे, तिसरा आहे सामान्याकडून विशिष्टाकडे आणि चौथा आहे विशिष्टाकडून सामान्याकडे. तर बघा, ज्यावेळेस आपण एखादा नियम किंवा सिद्धांत हा उदाहरणाद्वारे सांगतोय तर त्यावेळेस आपण एखादी विशिष्ट गोष्ट सांगतोय आणि या विशिष्ट गोष्टीवरून आपण एक सामान्य गोष्टीपर्यंत पोहोचत असतो. म्हणून आपल्याला म्हणता येईल पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे, अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला डॅश म्हणतात. ओके, तर म्हणजे अध्यापनावर परिणाम करण्यासाठी म्हणजे तुम्हाला शिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहे याला काय म्हटलं जातं? तर त्यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे अध्यापन कौशल्य, दुसरा आहे अध्ययन कौशल्य, तिसरा आहे व्यवस्थापन कौशल्य आणि चौथा आहे प्रश्न कौशल्य. तर याचं अचूक उत्तर आहे अध्ययन कौशल्य. प्रश्न क्रमांक 47 आहे, खालीलपैकी कोणते विधान तुम्हाला योग्य वाटते? पहिला पर्याय आहे महाविद्यालयीन अभ्यासक्रमांचे मूल्यविवेक हे उद्दिष्ट असावे, दुसरा आहे मूल्यांशी संबंधित अभ्यास बहुतांश 9व्या शाखांमध्ये शिकवला जातो, पर्याय क्रमांक 3 आहे मूल्यांशी संबंधित विचार हे महाविद्यालयीन स्तरावर न शिकवता प्राथमिक स्तरांपर्यंत मर्यादित ठेवावे, चौथा आहे मूल्य शिक्षण विषयक अभ्यास कोणत्याच अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याची आवश्यकता नाही कारण मूल्य ही शिकून येणारी गोष्ट नाही. तर याचं अचूक उत्तर कोणतं आहे, यामध्ये कोणतंही विधान योग्य आहे? तर महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचे मूल्यविवेक हे उद्दिष्ट असावे, हे उत्तर या प्रश्नासाठी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या सामान्य नियम किंवा सिद्धांत सांगून नंतर उदाहरण देणं म्हणजे काय? बघा, मागाच्या प्रश्नाला हा रिफ्लेक्टेड आहे, एक विरुद्धार्थी प्रश्न आहे. यामध्ये विशिष्टाकडून सामान्याकडे जाणं, दुसरा आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणं, तिसरा आहे सामान्याकडून विशिष्टाकडे जाणं आणि चौथा आहे अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे जाणं. तर बघा, ज्यावेळेस आपण एखादा नियम किंवा सिद्धांत सांगून नंतर उदाहरणं देतो म्हणजे आपण सामान्य गोष्टीकडून आता विशिष्ट गोष्टींकडे जाणार आहे. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक क हे आज प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 आहे, अध्यापनाची पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा विचार करण्याची गरज सर्वात कमी आहे? म्हणजे बघा, तुम्हाला शिकवायचं आहे त्यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात कमी गरजेची आहे? हा प्रश्न सप्टेंबर 2015मध्ये सेट परीक्षेला विचारलेला आहे. यामध्ये एक आहे शिकवल्या जाणाऱ्या आशयाचं स्वरूप, हे तर अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं आहे उपलब्ध साधन सामग्री, तुम्ही ज्या माध्यमातून शिकवणार आहे तर त्याच्यासाठी काही उपलब्ध स्टडी मटेरियल वगैरे आहे का, हे तर अत्यंत गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्ही शिकू शकत नाही. नंतर आहे पाठ्यक्रमाची उद्दिष्टे. ओके, म्हणजे तुमच्या याचं आउटकम काय आहे थोडक्यात. ओके, प्रोग्राम आउटकम, कोर्स आउटकम म्हणूया, तर ते तुमचं माहीत असलं पाहिजे, ते पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लास्ट आहे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, म्हणजे जो काही स्टुडंट्स आहे त्याची आवड निवड काय आहे ह्या गोष्टीकडे जनरली बघितले जात नाही. म्हणजे असं आहे का की आपल्याकडे वर्गामध्ये गणित विषय शिकवला जातो आणि काही विद्यार्थ्यांना गणितामध्ये आवडच नाही, पण त्याला ते शिकवलं किंवा त्यांनी ते शिकणं गरजेचंच आहे. असं काही नाही आहे की त्याला हा विषय आवडत नाही म्हणून त्यांनी शिकायचंच नाही, तर असं काही नाही आहे. तर अध्यापनाची पद्धती निवडताना त्यांनी
कोणत्या गोष्टीकडे सर्वात कमी बघितलं पाहिजे अध्यापकांनी, तर ते म्हणजे विद्यार्थ्याची आवडीनिवडी. ओके. प्रश्न क्रमांक 50 आहे, चाचणी परीक्षेत एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला तर तुम्ही काय कराल? आता इथं तुम्ही ॲज अ टीचर्स आहात तर त्यावेळेस तुमचा रोल काय असेल? पहिला ऑप्शन दिलेला आहे की चाचणी परीक्षेत कॉपी करून काही फायदा नाही असं तुम्ही फक्त त्याला सांगाल, तर हे उत्तर होणार नाही. पर्याय क्रमांक ब आहे, कॉपी फाडून फेकून द्याल. तिसरं आहे, नंतर त्याला भेटाव्यास सांगाल. आणि चौथा आहे की नियमानुसार योग्य ती कारवाई कराल. तर ॲज पर टीचर्स आपला रोल आहे की सगळ्या जणांना एकसारखी वागणूक द्यायची. त्यामुळं आपण काय करूया की ज्यांनी कॉपी केली त्याला पनिशमेंट ही झाली पाहिजे, म्हणून त्याला आपण योग्य ती कारवाई किंवा ज्याला आपण ट्रीटमेंट म्हणूया किंवा त्याच्या बाबतीत काय चार्ज करायचं ते आपण त्याच्यावरती नियमानुसार कार्यवाही करू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नंतर सांगितलं आहे, प्रश्न क्रमांक 21 आहे, जर शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कृतीपलीकडची गोष्ट विद्यार्थ्यास कराव्यास लावली तर काय होईल? तर पर्याय क्रमांक 1 आहे, विद्यार्थ्यांमध्ये निराशा, तणाव व चिंताग्रस्तपणा येईल. दुसरा आहे, विद्यार्थ्यांना शिकण्यास उत्साह येईल. तिसरं आहे, विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचा उत्साह राहणार नाही. चौथा आहे, वरीलपैकी काही होणार नाही. आता बघा, यामध्ये प्रश्नच काय विचारला आहे बघा, जर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या कृतीपलीकडची गोष्ट विद्यार्थ्यास करावयास लावली, म्हणजे ती गोष्ट त्याला जमणारच नाही आहे, तीच जर का त्याला करायला लावली तर तो विद्यार्थी काय होईल? एक तर निराश होईल, ओके, त्यालामध्ये तणाव राहील, त्याच्यामध्ये चिंता राहील. तर हे ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला आपण म्हणूया की तू काय कर, हे ड्रॉइंग काढ, ओके, आणि ड्रॉइंगमध्ये त्याला इंटरेस्टच नाही आहे आणि त्याला आपण फोर्सच करतोय, ही गोष्ट तू केलीच पाहिजे, तिकडे काही कर, तू ही गोष्ट केलीच पाहिजे. मग त्या विद्यार्थ्याला काही थोडासा स्ट्रेस येईल, ओके, ताणतणाव येईल, त्याच्यामध्ये आणखीन हॅमरिंग इतकं होईल की तो डिप्रेसमध्ये जाईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथं पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की ज्यावेळेस त्याला अशक्य किंवा त्याच्या पलीकडची आवाक्याबाहेरची जर का गोष्ट त्याला करायला दिली तर त्या विद्यार्थ्याला निराशा येईल, तणाव येईल आणि चिंताग्रस्तपणा देखील येईल. तर हे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52 दिलेला आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे, म्हणून काय केलं पाहिजे? नंबर 1, विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कुवती आणि क्षमतेची माहिती मिळवली पाहिजे. हे तर एकदम बरोबर आहे. त्या विद्यार्थ्याची इफिशियन्सी काय आहे ही अगोदर शिक्षकांनी तपासली पाहिजे. दुसरं आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. हे तर निश्चितच आहे. पर्याय क्रमांक ब पण आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तिसरं आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूतीची, मदतीची आणि प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यावी. हे पण उत्तर बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ड वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न वाचताना जर का 2पेक्षा म्हणजे ॲटलिस्ट 2, एकपेक्षा जास्त म्हणजे 2 जर का पर्याय तुम्हाला त्या उत्तराला अनुसरून असतील आणि ज्या ठिकाणी वरीलपैकी सर्व असा पर्याय दिलेला असेल तर त्या ठिकाणी निश्चित तुमचं उत्तर वरीलपैकी सर्व हे जास्त प्रमाणात असतं. प्रश्न क्रमांक 53 आहे, खालीलपैकी कोणते विधान शिक्षकाच्या दृष्टीने गैरलागू ठरेल? म्हणजे ही गोष्ट शिक्षकाच्या वतीनं लागू होणार नाही. एक आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यात रुची घ्यावी. हे तर बरोबरच आहे, त्याच्या दृष्टीनं हे काय गैरलागू नाही आहे. दुसरं आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व पटवून द्यावंच लागतं, हे शिक्षकाचं कार्य आहे किंवा कर्तव्य असं म्हटलं तरी चालेल. तिसरं आहे, नवनवीन कार्यात प्रोत्साहन द्यावे. हे तर अगदी महत्त्वाचं काम शिक्षक करत असतात की नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यामध्ये नेहमी त्यांना मोटिवेशन करण्याचं काम करतात. आणि चौथा पर्याय आहे, शिक्षकाने नवीन परिस्थितीचा स्वीकार करण्यास असमर्थता दर्शवावी. तर हे पर्याय आपल्या प्रश्नाला म्हणजे शिक्षकाच्या दृष्टीने हे गैरलागू ठरणारं विधान आहे की शिक्षकांनी नवीन परिस्थिती स्वीकार करण्यास असमर्थता दर्शवावी. जसं की आता बघा, न्यू एज्युकेशन पॉलिसी येतं आहे आणि याला जर का ॲज पर टीचरच जर का ॲक्सेप्ट करणार नसेल तर या ठिकाणी थोडीशी असमर्थता आपल्याला दर्शवावी लागणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि शिक्षकाच्या दृष्टीनं हे एक गैरलागू किंवा योग्य पद्धतीचं वर्क असणार नाही आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54 आहे, जर विद्यार्थी वर्गात उपस्थित राहत नसेल तर तुम्ही काय कराल? नंबर 1, त्याची कारणं जाणून घेऊन दूर करण्याचा प्रयत्न कराल. दुसरं आहे, शिकवण्याची पद्धत बदलाल. तिसरं आहे, अनुपस्थितीबद्दल विद्यार्थ्यास समज द्याल. चौथा आहे, विद्यार्थ्यांच्या परिस्थितीत विद्यार्थी असेच करतात असे म्हणून तुम्ही दुर्लक्ष कराल. बघा, यामध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट पर्याय जाणून घ्यायचा आहे.
तर त्यासाठी तुम्ही बघा प्रश्नच काय विचारला, तुमच्या वर्गात विद्यार्थी उपस्थितच राहत नसेल तर तुम्ही काय कराल. तुम्ही शिक्षणाची पद्धत बदलून जरी बघितली तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांचा वेगळा इश्यू असू शकतो. ओके, म्हणजे फक्त शिकवण्याकडे ते हाच एक फॅक्टर आपल्याला लक्षात घेता यायचा नाही आहे. काही वेगळी कारणं पण असू शकतात. यायला जायला गाड्या नसतील, हा पण एक त्याचा प्रॉब्लेम असू शकतो. ओके, घरचे तयार नाही आहे, हा पण प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे आपल्याला त्याची आपण शिक्षकांनी त्याची शिकवण्याची पद्धत बदलली म्हणून वर्गात उपस्थिती वाढेल असंही काही होणार नाही. नंतर विद्यार्थ्यांना आपण खूप वेळ जरी सांगितलं की तू ॲब्सेंट राहिला, तुझा हा अभ्यास बुडेल, तो अभ्यास बुडेल, प्रॅक्टिकल बुडतील वगैरे, आपण त्याला खूप जरी समजून सांगितलं तरी काही फायदा होणार नाही. म्हणजे आपण कितीही समजलं तरी विद्यार्थी अनुपस्थित हे राहू शकतात, कारण काही सामाजिक आर्थिक अशा अडचणी असतात. त्यामुळं त्या त्या विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये उपस्थित तो राहू शकणार नाही आहे. नंतर सध्याची परिस्थिती, जसं की कोरोनानंतर विद्यार्थी गैरहजर राहत आहे असं म्हणून आपण दुर्लक्ष करूया, म्हणजे हा पर्याय योग्य राहणार नाही आहे. तर याचं अचूक उत्तर कोणतं आहे की त्याची कारणं आपण जाणून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कदाचित एक्झाम्पल आहे की त्या विद्यार्थ्याला येण्या जाण्यासाठी बसची सुविधा नाही आहे, तर आपण बस डेपोकडे काही पत्र वगैरे पाठवून त्या पद्धतीचा काय करू शकतो आपण, समस्या दूर करण्याचा प्रयत्न निश्चित करू शकतो. यामुळं त्यांची ॲब्सेंटी ही राहणार नाही. ओके, म्हणजे अशा बाजूने आपण विचार करायचा आणि योग्य तो पर्याय सिलेक्ट करायचा. प्रश्न क्रमांक 55 आहे, शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवढ्या अडचणी येतील तेवढ्या डॅशकडून त्यांच्या अपेक्षा अधिक असतील. कुणाकडून अपेक्षा जास्त असतात विद्यार्थ्यांच्या, हा प्रश्न डिसेंबर 2015ला नेटमध्ये विचारलेला आहे. एक आहे कुटुंबाकडून, दुसरं आहे समाजाकडून, तिसरं आहे समाज आणि चौथा आहे राज्य. बघा याच्यामध्ये दुसरा आणि तिसरा पर्याय सारखाच दिलेला आहे, तर निश्चित तुमचं उत्तर हे समाजच असणार आहे. मग तुम्ही पर्याय क्रमांक ब लिहा आणि इतर पर्याय क्रमांक क लिहा. बघा शैक्षणिक क्षेत्रात जेवढ्या तुम्हाला अडचणी जास्त येतात ना, तेवढ्याच जास्त समस्या तुम्हाला किंवा तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत ते समाजाकडून या वाढलेल्या असतात, म्हणून समाज हा या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56 आहे, जो अध्यापक डॅश असतो तो चांगला अध्यापक होय. बघा यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले, यातून तुम्हाला कोणता एक गुण आहे जो सर्वोत्तम आहे आणि त्यामुळं तो प्राध्यापक किंवा अध्यापक हा उत्तम समजला जातो. एक आहे ऑप्शन विषयाबद्दलची विद्यार्थ्याची जिज्ञासा वाढवतो, दुसरा आहे अभ्यासक्रम वेळेत संपवतो, तिसरं आहे विद्यार्थ्यांना टिप्पणी लिहून देतो म्हणजे नोट्स लिहून देतो, आणि चौथा आहे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होतात या कसं उत्तीर्ण होईल याची काळजी घेतो. बघा तर पर्याय क्रमांक 2, 3, 4 हे काही तुमचे योग्य शिक्षक होण्यासाठी या आवश्यक बाबी नाही आहे. जर चांगला अध्यापक व्हायचा असेल तर त्यासाठी आपण विद्यार्थ्यांची विषयाबद्दलची जी काही जिज्ञासा आहे म्हणजे क्युरिसिटी ती आपण काय केली पाहिजे, वाढवली पाहिजे. म्हणजे किती काठिण्यातलं काठिण्य प्रश्न असेल तर तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जर का सोडवला किंवा कशा पद्धतीने आपण तिथपर्यंत पोहोचायचं याची जर का माहिती आपण विद्यार्थ्यांना दिली तर निश्चित विद्यार्थी काय करू शकतात, त्या अध्यापकाला चांगला अध्यापक म्हणून संबोधू शकतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57 आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुकाबाबत खालीलपैकी कोणत्या दृष्टीने स्वीकारावा. म्हणजे जर का शिक्षकाची जर का चूक असेल तर त्या बाबतीत शिक्षकाने कशा पद्धतीने हे स्वीकारावं हे सांगितलं आहे. नंबर 1, विद्यार्थ्यांनी चुका करू नये म्हणून खबरदारी घेणे. प्रश्न असा आहे की शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुकाबाबत कोणता दृष्टिकोन स्वीकारावा. म्हणजे विद्यार्थी चुकतोय पण त्याबद्दल कोणता दृष्टिकोन स्वीकारावा. नंबर 1 आहे की विद्यार्थ्यांना चुका करू नये म्हणून खबरदारी घेणे. दुसरा आहे विद्यार्थ्यांच्या चुका त्यांना समजून सांगणं. तिसरा आहे विद्यार्थ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणं. आणि चौथा आहे चुकांबद्दल विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा देणं. बघा जर का विद्यार्थी चुका करताय तर निश्चित शिक्षकाचं कर्तव्य असतं की तुझे या ठिकाणी चूक होती, अशी चूक करू नको, नाही तर तुझे असे दुष्परिणाम होतील याची जाणीव जर का विद्यार्थ्याला करून दिली तर विद्यार्थी पुढच्या टायमिंगला चुका करणार नसतो. म्हणून आपण पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे असं आपण म्हणूया, कारण विद्यार्थ्यांच्या चुका जर का त्यांना समजून सांगितल्या तर त्या चुका परत विद्यार्थी करणार नाही. प्रश्न क्रमांक 58 आहे, कोणत्याही प्रसंगी योग्य निर्णय घेण्यासाठी डॅश आवश्यक आहे. नंबर 1, अधिकाधिक माहिती मिळवणे. दुसरं आहे मिळवलेली माहिती अचूक असणं. तिसरं आहे मिळवलेली माहिती घ्यावयाच्या निर्णयाशी निगडीत असणं. आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी सर्व. तर बघा प्रश्नच असा आहे की कोणत्याही प्रसंगी योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे, तर तुमच्याकडे जास्तीत जास्त माहिती पण असली पाहिजे,
नंतर ती माहिती जी काही मिळवली ती अचूक पण असली पाहिजे आणि मिळवलेली माहिती हे तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा त्याशी संबंधित असली पाहिजे. म्हणजेच पर्याय क्रमांक ड वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 59 नंबरचा प्रश्न आहे, टेबलाची लांबी आणि रुंदी हे डॅश मापन आहे तर बुद्धीचे मापन हे डॅश आहे. तर बघा हा प्रश्न देखील तुम्हाला येणाऱ्या पुढच्या परीक्षेत विचारला जाण्याची शक्यता आहे, कारण यामध्ये टेबलाची लांबी रुंदी ही प्रत्यक्ष मापन असतं तर बुद्धिमत्तेचं मापन हे सापेक्ष मापन असतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 प्रत्यक्ष आणि सापेक्ष हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बाकीचे पर्याय सापेक्ष आणि प्रत्यक्ष होतं, नंतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष होतं आणि सापेक्ष आणि असापेक्ष होतं. तर याचं अचूक उत्तर आहे की टेबलाची लांबी रुंदी ही प्रत्यक्ष मापन आहे तर बुद्धिमत्तेचं मापन हे सापेक्ष मापन असतं. प्रश्न क्रमांक 60 आहे, उत्तम शिक्षकाला अत्यावश्यक गुणविशेष डॅश हा आहे. हा प्रश्न एप्रिल 2017ला सेट परीक्षेत विचारलेला आहे. बघा काय विचारलं, उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष काय आहे. एक आहे उत्तम विषय ज्ञान, हे तर त्याचं असलं पाहिजे. दुसरं आहे अध्यापनाची मनापासून आवड, हे तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. का बरं का, तर बघा पर्याय क्रमांक 3 आहे ओघवती भाषा आणि चौथा आहे उत्तम सादरीकरण. बघा तुम्हाला ॲज अ उत्तम शिक्षक व्हायचं आहे त्यासाठी सर्वोत्कृष्ट म्हणजे अत्यावश्यक गुणविशेष कोणता आहे, तर ती म्हणजे अध्यापनाची जी काही आहे ती तुमच्या मनापासून आवड असली पाहिजे. म्हणजे अध्यापन करणं हे त्याच्यामध्ये मनामध्ये नसानसामध्ये भिनलेलं पाहिजे, तरच तो एक उत्तम शिक्षक असतो असं आपणाला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 61 आहे, डॅश ही प्रक्रिया विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण प्रक्रिया सर्वांचे मूल्यमापन करते तर डॅशमध्ये फक्त विद्यार्थ्याचे ठराविक वेळेचे मूल्यमापन केले जाते. तर याचं पर्याय आहे मूल्यमापन परीक्षा, दुसरा आहे परीक्षा मूल्यमापन, तिसरा आहे मूल्यमापन आणि चौथा आहे परीक्षा. बघा याचा अचूक उत्तर आहे ते म्हणजे मूल्यमापन आणि परीक्षा. कारण मूल्यमापन ही प्रक्रिया विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण प्रक्रिया सर्वांचं मूल्यमापन करते, तर परीक्षा ही फक्त विद्यार्थ्याचे ठराविक वेळेचं कार्यमापन करते. म्हणजे तेवढ्या कालावधीमध्ये जेवढं शिकून झालं तर त्याचं उत्तर काय असतं ते फक्त त्यांना सांगितलं जातं. ओके. 62 नंबर आहे, पारदर्शिका व मॉडेल या अध्यापन साधनाचा वापरास उत्तेजन दिले जाते. कारण पहिला आहे अध्यापकाचा वेळ आणि श्रम वाया जातात, दुसरा आहे ते अध्यापनास पर्याय ठरतात, तिसरं आहे ते अध्यापन प्रक्रियेस पूरक असतात आणि चौथा आहे ते विषयाचे ज्ञान पक्के करतात. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ऑप्शन आहे 3 आणि 4. ते म्हणजेच की पारदर्शिका आणि मॉडेल या अध्यापन साधनाच्या वापरास उत्तेजन का दिले जातं, कारण ते अध्यापन प्रक्रियेस पूरक असतं आणि दुसरं आहे त्यामुळे विषयाचं ज्ञान पक्कं होतं. म्हणजे ज्या अर्थी तुम्ही एखादं प्रॅक्टिकलच्या माध्यमातून किंवा एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून एखादा विषय शिकत असतात त्यावेळेस तुम्हाला त्या विषयाचं जे काही पूरक ज्ञान आहे ते तुम्हाला भेटतं आणि पक्कं ज्ञान किंवा त्या विषयासंदर्भातली कन्फर्म माहिती तुम्हाला भेटते. म्हणून पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63 डॅश ही अखंड प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक 1 मूल्यमापन, 2 आहे परीक्षा, तिसरा आहे मूल्यमापन व परीक्षा आणि चौथा आहे मापन. आता बघा अखंड प्रक्रिया म्हणजे काय आहे, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. ओके. तर यासाठी पर्याय क्रमांक 1 म्हणजेच मूल्यमापन ही एक अखंड प्रक्रिया आहे असं आपणाला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 64 आहे, डॅश हे केवळ संख्यात्मक वर्णन असते तर डॅशमध्ये संख्यात्मक वर्णन आणि गुणात्मक वर्णन व अभिप्रायाचा समावेश असतो. तर बघा पर्याय क्रमांक 1 हे मूल्यमापन आणि मापन, दुसरं आहे मापन आणि मूल्यमापन, तिसरा आहे अभिप्राय आणि मापन आणि चौथा आहे मापन आणि अभिप्राय. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मापन आणि मूल्यमापन. कारण मापन हे केवळ संख्यात्मक वर्णन असते तर मूल्यमापनामध्ये संख्यात्मक, गुणात्मक आणि अभिप्रायांचा समावेश होतो. म्हणून पर्याय क्रमांक ब मापन आणि मूल्यमापन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 65 आहे, शिक्षण म्हणजे केवळ संस्मरणाचीच परीक्षा आहे हे विधान कसं आहे. ऑप्शन 1 आहे बरोबर आहे, दुसरा आहे अनिश्चित आहे, तिसरा आहे निश्चित आहे आणि चौथा आहे चूक आहे. तर याचं अचूक उत्तर आहे की हे ऑप्शन चूक आहे. ओके. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, ज्यामध्ये सांगितलं की शिक्षण हे केवळ स्मरण करण्याचीच परीक्षा आहे का, तर हे विधान चूक आहे. कारण शिक्षण हे
खूप साऱ्या प्रक्रियेमार्फत केलं जातं आणि त्याचे खूप महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. म्हणजे शिक्षण म्हणजेच फक्त स्मरण करणं हे असं नाही आहे, तर खूप साऱ्या गोष्टी किंवा व्यापक संकल्पना शिक्षणाची आहे असं आपणाला म्हणता येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 26 ते 65 बघितलेला आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 66 ते प्रश्न क्रमांक 100 आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या नाविन्यपूर्ण जे काही गोष्टी आहे किंवा विधानं आहे याची जर का माहिती भेटायची असेल तर त्यासाठी त्वरित आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलला सहभागी व्हा. तिथं बाकीच्या देखील व्हिडिओ आपणापर्यंत शेअर केलेल्या आहेत, तर त्यांची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चित भेटणारी आहे. तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.